झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीची बातमी सांगलीहून आपल्याकडे येतेय। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जामीन मंजूर केलेला आहे। 2008 मध्ये कल्याणमधल्या प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक झाली होती। याचा निषेध करत तालुक्यातल्या मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती। या प्रकरणी राज ठाकरे, शिरीष पारकर, तानाजी सावंत यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या खटल्याची सुनावणी आज शिराळा न्यायालयात झाली। राज ठाकरे सकाळीच हेलिकॉप्टरनं शिराळ्यामध्ये दाखल झाले होते आणि त्यांना शिराळा न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। शिराळा न्यायालयानं राज ठाकरे यांना जामीन मंजूर केलेला आहे। 2008च्या तोडफोड प्रकरणी शिराळामध्ये आज सुनावणी होणार होती। त्याप्रमाणे हेलिकॉप्टरनी राज ठाकरे सकाळीच शिराळ्यात दाखल झालेले होते। न्यायालयासमोर ते हजर राहिले आणि त्यांना कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे। आमचे प्रतिनिधी सांगलीचे रवींद्र कांबळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। रवींद्र, सकाळीच हेलिकॉप्टरनी राज ठाकरे शिराळ्यात दाखल झालेले होते। नेमकं काय न्यायालयामध्ये घडलं याविषयी काही सांगता येऊ शकेल का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये दाखल झाले। आता काही थोड्या वेळापूर्वी शिराळा न्यायालयामध्ये त्यांच्या केसच्या बाबत सुनावणी झाली। यामध्ये 15,000च्या जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरीत 2008 साली राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये भाषण केलं होतं आणि हे भाषण प्रक्षोभक आहे या कारणास्तव त्यांना रत्नागिरीमध्ये अटक करण्यात आली होती आणि या अटकेनंतर संपूर्ण राज्यामध्ये त्याचे प्रसाद उमटले होते। शिराळ्यामध्ये सुद्धा बंद पाळण्यात आला होता, ठिकठिकाणी तोडफोड करण्यात आली होती। या संदर्भात राज ठाकरे असतील, शिरीष पारकर असतील, तानाजी सावंत असतील, अन्य कार्यकर्त्यांच्यावर, नेत्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामध्ये तोडफोड करणे, जमावबंदी तोडणे आणि कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्याच केसच्या सुनावणीसाठी राज ठाकरे आज आले होते आणि शिराळा न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर झाल्यानंतर 15,000च्या त्यांच्या जामीनावर जामीन त्यांना मिळालेला आहे। नक्की जामीन मिळालेला आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल रवींद्र। शिराळा न्यायालयामध्ये राज ठाकरे आज सामोरे गेले आणि सुनावणीमध्ये त्यांना 15,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।